नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील खोलासे आणि मी तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथ्स अकॅडमी. मित्रांनो, आज ज्या टॉपिकवर आपल्याला डिस्कस करायचं आहे त्या टॉपिकचं नाव आहे प्रॅक्टिस सेट 2.3 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 1, 2 अँड 3. सो विदाउट वेस्टिंग द टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. चला तर मित्रांनो, आज ज्या टॉपिकवर आपल्याला डिस्कस करायचं आहे तो टॉपिक स्ट्रॉंगली रिलेटेड आहे सर्ट्स सोबत. तर सगळ्यात अगोदर आपण हे बघूया सर्ट्स कशाला म्हणायचं. बेसिकली सर्ट्स इज डिफाईन ॲज इट इज अन इरॅशनल रूट्स ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. Okay, surds is basically defined as irrational root of positive rational number. बघा मित्रांनो, सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर सर्ट्स इट इज अ नंबर विच कॅन नॉट बी सिम्प्लिफाईड टू रिमूव्ह इट्स स्क्वेअर रूट और क्यूब रूट. म्हणजे काय, म्हणजे सर्ट्स एक असा नंबर असतो जो आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही आणि ज्याचा अंडर रूट म्हणा किंवा क्यूब रूट आपण फाइंड आउट करू शकत नाही, अशा सगळ्या नंबरला म्हणायचं सर्ट्स. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल अंडर रूट 2 हा नंबर आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही. ओके, जे नंबर आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही म्हणजे ज्यांचं आपण स्क्वेअर रूट काढू शकत नाही, क्यूब रूट काढू शकत नाही, फोर्थ रूट काढू शकत नाही, अशा सगळ्या नंबरला म्हणायचं सर्ट्स. फॉर एक्झाम्पल क्यूब रूट ऑफ 7 हाही नंबर बघा, 7चे क्यूब रूट पॉसिबल आहे काढणं, नॉट पॉसिबल. म्हणजे असे सगळे नंबर ज्यांचं स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट आपण फाइंड आउट करू शकत नाही, अशा सगळ्या नंबरला म्हणायचं सर्ट्स. बघा मित्रांनो, सर्ट्सचा स्टँडर्ड फॉर्मॅट कसा असतो. स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ सर्ट्स. तर सर्ट्सचा स्टँडर्ड फॉर्मॅट असतो मित्रांनो अंडर रूट साइन ए आणि इथं असतं एन. ओके, व्हेअर या एनला म्हणतात मित्रांनो ऑर्डर ऑफ द सर्ट्स. ओके, हा जो ए आहे मित्रांनो, ह्या ए ला म्हणतात रॅडिकंट आणि हे जे अंडर रूटचं साइन आहे या अंडर रूटच्या साइनला म्हणतात रॅडिकल साइन. ओके, दिस इज द स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ सर्ट. ओके, सर्ट्स ही कन्सेप्ट आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. चला तर मित्रांनो, आजचं आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 2.3 इन विच स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स गिवन बिलो. म्हणजेच इन शॉर्ट मला काही सर्ट्स दिलेत आणि विचारले त्या सर्ट्सची ऑर्डर फाइंड आउट करायची. मित्रांनो, मी आत्ता सांगितलं तुम्हाला स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ द सर्ट्स. सर्टचा स्टँडर्ड फॉर्मॅट असतो, दिस इज द स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ सर्ट्स इन विच एन इंडिकेट ऑर्डर ऑफ द सर्ट्स. आणि ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एन म्हणजेच ऑर्डर फाइंड आउट करायची. चला तर मग आपण दिलेल्या सर्ट्सची ऑर्डर फाइंड आउट करूया. बघा मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल, जर या फर्स्ट एक्झाम्पलला स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत कम्पेअर केलं तर एनच्या ऐवजी इथे किती आलेत, एनच्या ऐवजी इथं आलेत 3 आणि तीच आपली ऑर्डर आहे. म्हणजेच 3 अंडर रूट 7 या सर्टची ऑर्डर आली 3. बघा मित्रांनो, नेक्स्ट 5 इंटू अंडर रूट 12. ओके, 5 इंटू अंडर रूट 12. नीट बघा मित्रांनो, हा अंडर रूट 12 आलाय फक्त आणि इथं एनच्या ऐवजी काहीच दिलेलं नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ज्या सर्टची ऑर्डर गिवन नसते त्या सर्टची ऑर्डर ऑलवेज 2 घ्यायची. म्हणजेच याचा आन्सर येईल 2. ओके, बघा मित्रांनो, नेक्स्ट 4 अंडर रूट मध्ये 10. क्लिअरली याची ऑर्डर आहे 4. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, अंडर रूट मध्ये 39 काहीच ऑर्डर दिलेली नाही आणि ऑर्डर काहीच नसेल तर बाय डिफॉल्ट ती ऑर्डर असते 2. अँड लास्ट वन 3 अंडर रूट 18 म्हणजे इथं ऑर्डर दिली मित्रांनो मला 3. व्हेरी इझी. ओके, आपल्याला फक्त ऑर्डरच फाइंड आउट करायची होती. एकच लक्षात ठेवायचं, जर स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये एन अब्सेंट असेल म्हणजे ऑर्डर दिलेली नसेल तर त्या कंडिशनमध्ये आपण ऑर्डर घ्यायची 2. ओके, लेट्स सॉल्व कपल ऑफ एक्झाम्पल टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट डीपली. चला तर मित्रांनो, आजचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स अँड जस्टिफाय द आन्सर. म्हणजेच या क्वेश्चनमध्ये मला काही नंबर दिले जातील आणि मला हे आयडेंटिफाय करायचंय गिवन क्वांटिटी सर्ट्स आहे की नाही.
ओके, बघा मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं सर्ट्स म्हणजे काय. सर्ट्स म्हणजे बेसिकली असे नंबर असतात जे नंबर आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही. सिम्प्लिफाय करू शकत नाही म्हणजेच ज्यांचं आपण स्क्वेअर रूट काढू शकत नाही, क्यूब रूट काढू शकत नाही, फोर्थ रूट काढू शकत नाही. म्हणजेच इन शॉर्ट जे नंबर सॉल्व्ह होत नाही ते नंबर सर्ट्स. म्हणजेच याचा अर्थ जर एखादा नंबर सॉल्व्ह होत असेल तर तो सर्ट्स नाही. ओके, बघूया ह्या एक्झाम्पलमध्ये काय आहे. मित्रांनो, मला फर्स्ट एक्झाम्पल दिलंय 51चं काढायचंय मला क्यूब रूट. ओके, आणि क्लिअरली 51चं क्यूब रूट निघतं का, नाही निघत. ओके, पण त्याहीपेक्षा एक सोपी टेक्निक मी तुम्हाला शिकवतो. बघा मित्रांनो, इथं काही नंबर लिहितो मी 1 2 3 4 5. ओके, इथं करतो मी त्याचा स्क्वेअर, इथं मी करतो त्याचा क्यूब, आणि इथं मी करतो त्याचा फोर्थ रूट. म्हणजे तो नंबर जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे त्याचा स्क्वेअर रूट क्यूब रूट निघतं की नाही ते आपल्याला लगेच आयडेंटिफाय होईल. आणि 5 पर्यंत नंबर मोर दॅन सफिशियंट आहे. बघा मित्रांनो, 1चा स्क्वेअर 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25. सिमिलरली 1चा क्यूब 1, 1चा थर्ड 8, 27, 64 अँड 125. ओके, 1चा फोर्थ 1, 16, 81, 256 and it is 625. ओके, बघा मित्रांनो, आता मी क्वेश्चन कसा सॉल्व्ह करतो. इथं सांगितलंय मला 51चा क्यूब रूट. ओके, मग क्यूब रूटच्या कॉलममध्ये बघा 51 कुठं आहे का, काहीच नाही. 27 नंतर डायरेक्ट 64 आहे. म्हणजेच यावरनं हे प्रूव्ह होतं की 51चं क्यूब रूट निघत नाही. आणि 51चं क्यूब रूट निघत नाही म्हणजेच गिवन नंबर सर्ट्स आहे. म्हणजे मी आन्सरमध्ये लिहू शकतो 3 under root 51 is a सर्ट्स. ओके, आणि रिझन काय लिहिणार मित्रांनो, रिझन 3 under root 51 is a irrational number. ओके, आय होप मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. लेट्स सॉल्व वन मोर एक्झाम्पल. चला तर मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th under root 16. ओके, म्हणजेच इन शॉर्ट 16चं मला फोर्थ रूट काढायचं आहे. बघूया मग हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतं की नाही. फोर्थ रूटच्या कॉलममध्ये बघा 16 आहे आणि 16 फोर्थ रूट कशाचं आन्सर आहे 2चं. म्हणजेच इन शॉर्ट मित्रांनो याला मी सॉल्व्ह करू शकतो. आणि जर हे सॉल्व्ह होत असेल तर याचा अर्थ ते सर्ट्स नाहीये. म्हणून मी आन्सरमध्ये लिहिणार 4 under root 16 इज नॉट अ सर्ट्स. ओके, आणि रिझन काय लिहिणार, कारण मला क्वेश्चन मध्ये सांगितलंय माझं आन्सर मला जस्टिफाय करायचं. रिझन लिहिणार मित्रांनो मी 2 इज नॉट अ इरॅशनल नंबर. ओके, लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. बघा मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल मला दिलंय 5th रूट ऑफ 81. ओके, आणि क्लिअरली मेन्शन आहे 5th रूट ऑफ 81. 81चं 5th रूट निघेल का, ऑब्विसली नाही निघणार. म्हणजेच मी आन्सर मध्ये लिहू शकतो 5th into 81 इज अ सर्ट्स. ओके, आणि इथे मी रिझन काय लिहिणार, रिझन 5 under root 81 is a irrational number. ओके, लेट्स सॉल्व कपल ऑफ मोर एक्झाम्पल. चला मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल मला दिलंय अंडर रूट मध्ये 256. ओके, आणि आपण सर्वांनाच ठाऊक आहे 256चं अंडर रूट निघतं आणि ते किती असतं 60. म्हणजेच मित्रांनो गिवन एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलं. याचाच अर्थ अंडर रूट 256 इज नॉट अ सर्ट्स. ओके, आणि रिझन काय लिहिणार आपण, रिझन 16 इज नॉट अ इरॅशनल नंबर. ओके, लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. बघा मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल मला दिलंय 64चं काढायचंय क्यूब रूट. बघा बरं पटकन, क्यूब रूटच्या कॉलममध्ये 64 आहे का, आहे, आणि त्याचा आन्सर किती येईल 4. ओके, म्हणजे जर याला मी सॉल्व्ह केलं तर याचं आन्सर येतं 4. म्हणजेच गिवन एक्झाम्पल क्यूब रूट ऑफ 64
इज नॉट अ सर्ट्स. हा सर्ट्स नाहीये कारण आपण त्याला सिम्प्लिफाय केलं. आणि रिझन लिहिणार मित्रांनो, रिझन 4 इज नॉट अ irrational number. ओके, लेट्स सॉल्व वन लास्ट एक्झाम्पल. बघा मित्रांनो, लास्टली मला दिलंय 22/7. क्लिअरली 22/7 ला मी असे जरी डिवाइड केलं तरी आन्सर मला पॉईंटमध्येच भेटणार आहे. आणि त्या पॉईंटचं परत अंडर रूट जर काढलं तर आन्सर माझं परत पॉईंटमध्येच येणार आहे. म्हणजेच गिवन नंबर √22/7 इज अ सर्ट्स. ओके, आणि रिझन लिहिणार आपण, रिझन √22/7 इज अ irrational number. ओके, आय होप मित्रांनो हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. चला मित्रांनो, आजचा माझा शेवटचा टाईप आहे, क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ट्स इनटू लाईक अँड अनलाईक सर्ट्स. म्हणजेच इन शॉर्ट मला आता एक 2 सर्ट्स दिले जातील आणि मला हे चेक करायचं आहे की दोन्ही दिलेले सर्ट्स लाईक आहेत की अनलाईक आहेत. बघा मित्रांनो, हे कसं चेक करणार. फॉर एक्झाम्पल मला एक एक्झाम्पल दिलं, हा माझा आहे फर्स्ट सर्ट्स. ओके, आणि सपोज हा आहे मित्रांनो माझा सेकंड सर्ट्स. ओके, आता हे दोन्ही सर्ट्स लाईक आहेत की अनलाईक आहेत हे कसं डिसाईड करायचं. यासाठी सगळ्यात अगोदर बघायचं मित्रांनो, अंडर रूटच्या आतमध्ये काय दिले. जर अंडर रूटच्या आतमध्ये दिलेल्या संख्या सेम असतील तर त्याला म्हणायचं लाईक सर्ट्स, आणि अंडर रूटच्या आतमधल्या संख्या जर डिफरंट असतील तर त्याला म्हणायचं अनलाईक सर्ट्स. व्हेरी इझी. या कंडिशनमध्ये बघा, अंडर रूटमध्ये दिलेल्या संख्या सेम नाही आहेत म्हणजे हा झाला अनलाईक सर्ट्स. खूप सोपं आहे. लेट्स ट्राय फर्स्ट एक्झाम्पल. बघा मित्रांनो, माझं फर्स्ट एक्झाम्पल मला दिलंय √52 अँड 5 × √3. ओके, इनिशियली हे एक्झाम्पल बघितल्याबरोबर आपण म्हणू शकतो की हा गिवन सर्ट्स अनलाईक आहे. अनलाईक आहे का अनलाईक आहे, तर एकाचा अंडर रूटमध्ये दिलंय 52 आणि दुसऱ्याच्या अंडर रूटमध्ये मला दिलंय 13. बट बिफोर दॅट, बिफोर डिसाइडिंग द फायनल आन्सर, एकदा क्रॉस चेक करून बघायचं की गिवन एक्झाम्पल आपण थोडंसं सिम्प्लिफाय करू शकतो का. आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर जर अंडर रूटमधल्या टर्म सेम असतील तर त्याला लाईक सर्ट्स म्हणायचं. म्हणजेच इन शॉर्ट फर्स्ट स्टेपमध्येच आपण आपला आन्सर डिसाईड करायचं नाही. ओके, बघा मित्रांनो, हा 52 आहे. या 52ला मला 2 अशा पार्टमध्ये डिवाइड करायचंय जेणेकरून एका पार्टचं तरी अंडर रूट निघायला हवं, किंवा एक पार्ट त्याचा 13 येतो की नाही ते मला चेक करायचंय. आणि 52ला असे 2 कोणत्या पार्टमध्ये मी डिवाइड करू शकतो. सिंपल, 4 × 13. ओके, 4 × 13 किती होतात 52, आणि दोन्हीपैकी कोणाचा अंडर रूट निघेल, 4चा अंडर रूट निघेल. सिमिलरली सेकंड टर्म माझे 5 √ 13 ॲज इट इज, कारण 13ला मी 2 अशा पार्टमध्ये डिवाइडच करू शकत नाही जेणेकरून एकाचा अंडर रूट निघेल. बघा मित्रांनो, 4चा अंडर रूट निघतं 2, आतमध्ये उरतात अंडर रूट 13, आणि इथं बघा 5 आतमध्ये उरतात अंडर रूट 13. बाहेर त्याची ऑर्डर काही असू द्या, बाहेरचा नंबर काही असू द्या, त्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. इम्पॉर्टंट आहे अंडर रूटच्या आतमध्ये काय आलंय. जर अंडर रूटच्या आतमधल्या संख्या सेम असतील तर लाईक सर्ट्स, आणि अंडर रूटच्या आतमधल्या संख्या डिफरंट असतील तर अनलाईक सर्ट्स. इथं बघा मित्रांनो, अंडर रूटच्या आतमध्ये सेम नंबर आले म्हणजेच माझा आन्सर मी लिहू शकतो 2 √ 3. हे कशाचं आन्सर आलं होतं 52 अँड 5 √ 3 ॲज इट इज ठेवलं होतं आपण, इज अ लाईक सर्ट्स. ओके, खूप सोपं आहे. लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. चला मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल आहे अंडर रूटमध्ये 68 अँड 5 × √3, आणि मला हे डिसाईड करायचं आहे हे दिलेले 2 सर्ट्स लाईक आहेत की अनलाईक आहेत. पण डायरेक्टली आन्सर डिसाईड करण्यापूर्वी एकदा त्याला सिम्प्लिफाय करून बघायचं. बघा मित्रांनो, 68ला मला 2 अशा पार्टमध्ये डिवाइड करायचंय जेणेकरून एकाचं तरी अंडर रूट निघायला हवं, किंवा त्याचा एक पार्ट 3 यायला हवा. तर बघा मग 68चे असे 2 पार्ट कोणते येतील, ते येतील 4 × 70. ओके, 4 × 70 केले तर 68, आणि अंडर रूट कुणाचं निघेल, 4चं निघेल. इकडे राहिले मित्रांनो 5 √ 3 ॲज इट इज. ओके, बघा नेक्स्ट 4चं अंडर रूट निघतं 2, आतमध्ये उरले अंडर रूट 17, आणि इकडे राहिले 5 √ 3.
ओके, अंडररूटच्या बाहेर काय आलं त्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. इम्पॉर्टंट आहे अंडररूटच्या आतमध्ये काय आलं. बघा मित्रांनो, इथं अंडररूटच्या आतमध्ये आले 17, इथं अंडररूटच्या आतमध्ये आले 3 आणि क्लिअरली दोन्ही संख्या डिफरंट आहेत. म्हणजेच माझा आन्सर मी लिहू शकतो √68 and 5√3 are unlike surds. ओके, लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. बघा मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय 4√18 and 7 × √2. ओके, बघूया आपण √18 ला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येतं. √18 ला मी दोन अशा पार्टमध्ये डिवाइड करतो जेणेकरून एकाचं तरी अंडररूट निघेल. आणि असे दोन पार्ट कोणते मित्रांनो, 9 × 2. कोणाचा अंडररूट निघेल तर 9चा अंडररूट निघेल. 7 × √2 ॲज इट इज. ओके, बघा नेक्स्ट 4 × 9चा अंडररूट निघतं 3, आतमध्ये उरतील √2, 7 × √2. ओके, याचं मल्टिप्लिकेशन करतो मी. 4 × 3 12 √2 आणि इकडे उरले मित्रांनो 7 √2. परत एकदा अंडररूटच्या बाहेर काय आलं याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. इम्पॉर्टंट आहे अंडररूटच्या आतमध्ये काय आलं. ओके, आणि अंडररूटच्या आतमध्ये आलेल्या संख्या सेम आहेत. म्हणजेच माझा आन्सर मी लिहू शकतो 4 × √18 and 7 × √2 are like surds. ओके, व्हेरी इझी. लेट्स सॉल्व वन मोर एक्झाम्पल. चला मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 19 × √12 and 6 × √3. आणि टार्गेट तेच, आपल्याला तेच डिसाईड करायचंय लाईक आहे की अनलाईक आहे. चला तर मग याला थोडंसं आपण सिम्प्लिफाय करूया. ओके, बघा मित्रांनो, 12 ला मी दोन अशा पार्टमध्ये डिवाइड केलं जेणेकरून एकाचं तरी अंडररूट निघेल. आणि असे दोन पार्ट आहेत 4 आणि 3 आणि अंडररूट कोणाचं निघेल तर 4चं निघेल. आणि इकडं 6 × √3 ॲज इट इज. ओके, बघा मित्रांनो, 19 4चं अंडररूट निघतं 2, अंडररूटमध्ये 3 आणि इकडे 6 √3 ॲज इट इज. ओके, मल्टिप्लिकेशन करा. 19 2 × 38 √3 and 6 √3. नीट बघा मित्रांनो, अंडररूटच्या आतमध्ये आलेल्या टर्म सेम आहेत. म्हणजेच माझा आन्सर येईल 38 √3. हे कशाचं आन्सर होतं 19 √12 अँड ही टर्म आपण ॲज इट इज ठेवली होती 6 √3 आर लाईक सर्ड्स. ओके, लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. बघा मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 √12 22 अँड 7 √33. क्लिअरली मित्रांनो, इथे दोन्ही असे नंबर आहेत, एक 22 आहे एक 33. हे दोन्ही असे नंबर आहेत ज्यांना मी अशा दोन पार्टमध्ये डिवाइडच करू शकत नाही जेणेकरून एकाचं तरी अंडररूट निघेल. म्हणजे दोन्ही सेम करण्याचे काहीच चान्सेस नाहीत. म्हणजेच माझा आन्सर येईल मित्रांनो 5 √22 अँड 7 √33 आर अनलाईक सर्ड्स. ओके, लेट्स ट्राय वन लास्ट एक्झाम्पल. चला मित्रांनो, आजचं माझं शेवटचं एक्झाम्पल आहे 5 × √5 अँड √75. आणि मला चेक करायचंय दिलेले सर्ड्स लाईक आहेत की अनलाईक आहेत. बघा मित्रांनो, हा 5 × √5 हा तर ॲज इट इज राहील, कारण 5 ला अशा दोन पार्टमध्ये आपण डिवाइडच करू शकत नाही जेणेकरून एकाचं अंडररूट निघेल. पण 75 ला मी लिहू शकतो मित्रांनो 25 × 3. ओके, 25 × 3 केले तर 75 आणि दोन्हीपैकी कोणाचं अंडररूट निघेल तर 25चं निघेल. बघा नेक्स्ट 5 × √5 25चं अंडररूट येईल मित्रांनो 5 √3. ओके, आणि नीट बघा अंडररूटच्या आतमध्ये आलेल्या टर्म डिफरंट आहेत. म्हणजेच माझा आन्सर येईल 5 √5 अँड √75 आर अनलाईक सर्ड्स. ओके, व्हेरी इझी. आय होप मित्रांनो आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील.
ओके फ्रेंड्स, दॅट्स ऑल फ्रॉम टुडेज लेक्चर. आय होप आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. आणि जर आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक यू. हॅव अ नाईस डे.